बीडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। बीडला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आणि त्यामुळे अनेक नद्यांना पूर आलाय। आणि या संदर्भात अधिक जाणून घेत आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, जसा हवामान विभागाने इशारा दिलेला होता, नद्या आपण पाहतोय, नाले आपण पाहतोय, तलाव आपण पाहतोय, दुथडी भरून वाहतात आणि आता त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने काय निर्णय घेतलाय, प्रशासकीय पातळीवर काय नेमके निर्णय झालेत? नक्कीच आपण जर पाहिलं तर बीड जिल्ह्यात या वर्षीच्या पावसाळ्यात जोरदार आणि म्हणावा असा पाऊस झालाय आणि सुरुवातीच्या झालेल्या पावसामुळे बहुतांश प्रकल्प हे पूर्ण क्षमतेने भरले होते। त्यानंतर आता जो गेल्या 2 दिवसापासून अतिवृष्टी जी झाली आहे त्यामुळे आता बीड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। विशेषतः आपण जर पाहिलं तर आष्टी असेल, माजलगाव असेल, गेवराई असेल या तालुक्यामध्ये ही गंभीर परिस्थिती आहे। आष्टीमध्ये तर अक्षरशः लष्कराला पाचारण करण्यात आलं। त्या ठिकाणी कडा गावामध्ये जी नदी वाहते, कडी नदी, ती नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत होती आणि त्या नदीचं पाणी गावात शिरल्यामुळे त्या ठिकाणच्या 51 लोकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने वाचवावं लागलेलं आहे। अशीच परिस्थिती जी निर्माण झाली आहे ती गेवराई तालुक्यात देखील आहे। अनेक गावांना नद्यांचा पाण्याचा वेढा पडलाय। माजलगाव तालुक्यातही अशीच परिस्थिती आहे आणि ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनानं आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे। तसेच प्रशासनाकडून आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना देखील केल्या जात आहेत। गरज असेल तर नागरिकांनी घराबाहेर पडावं असं देखील आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। एनडीआरएफची देखील मदत घेतली जात आहे। बीडमधील जवळपास 36 गावांचा संपर्क तुटलेला आहे आणि आता या गावातील नागरिकांना काही मदत हवी आहे का या दिशेने देखील प्रशासन प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यातील मांजरा असेल, माजलगाव असेल, हे जे प्रमुख प्रकल्प आहेत ते पूर्ण क्षमतेने भरले आहेत। त्या ठिकाणाहून देखील पाण्याचा विसर्ग केला जात असून नदीकाठच्या लोकांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। अगदी उदय, अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।